कॉकरोच जनता पार्टीची संसदेकडे कूच, आंदोलक विजय चौकापर्यंत पोहोचले। मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसदेबाहेर कडेकोट बंदोबस्त, आंदोलकांना पांगवण्यासाठी पोलिसांकडून अश्रुधुरांच्या नळकांड्यांचा मारा। नवी दिल्लीतील जंतर मंतरवर मोठा गदारोळ, आंदोलकांवर आणि विद्यार्थ्यांवर दिल्ली पोलिसांकडून लाठीचार्ज। शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्यासाठी विद्यार्थी आक्रमक। कॉकरोच जनता पार्टीसह हजारो विद्यार्थ्यांची संसदेकडे कूच, मोर्चाच्या पार्श्वभूमीवर संसद परिसराबाहेर मोठा पोलीस बंदोबस्त तैनात। केरळ भवनाबाहेर बॅरिकेड्स टाकून विद्यार्थ्यांना रोखलं। सोनम वांगचुक यांनी उपोषण सोडण्यासाठी सरकारसमोर ठेवल्या 3 अटी। सरकारच्या प्रतिनिधींनी भेट घेतल्यास, शिक्षण व्यवस्थेचं अपयश मान्य केल्यास, खासदारांनी संसदेत मुद्दा उपस्थित केल्यास आंदोलन संपवणार। सरकार तरुणांना घाबरलंय आणि त्यामुळे मोर्चाला परवानगी दिली नाही। संजय राऊत यांची टीका, धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेऊन सरकारनं तरुणांचं समाधान करावं, तरुणांचा अंत पाहू नये अशीही मागणी। ठाकरेंच्या आंदोलनावर शिवाजी पार्क पोलिसात 3 गुन्हे। विनापरवानगी आंदोलन प्रकरणी आयोजकांवर गुन्हा, परवानगी नसतानाही नागरिकांना जमण्याचं आवाहन केल्यानं 2रा गुन्हा, तर दादर वाहतूक कोंडी प्रकरणी 3रा गुन्हा दाखल। मुंबईसह उपनगरात रात्रभरापासून पावसाची बॅटिंग, बुधवारपर्यंत मुंबईत मुसळधार पावसाचा अंदाज। हवामान विभागाकडून मुंबईसाठी येलो अलर्ट जारी। समृद्धी महामार्गावर भीषण अपघात, 6 जणांचा मृत्यू। वर्ध्याच्या विरुळजवळ कारला भरधाव ट्रकची धडक, ट्रकला आग लागून ट्रक चालक क्लीनरसह कारमधील सगळ्यांचा मृत्यू। कुवेतच्या ऊर्जा प्रकल्पावर इराणचा क्षेपणास्त्र हल्ला, हल्ल्यानंतर भीषण आगीचे व्हिडिओ समोर। हल्ल्यात वीज आणि पाणी प्रकल्पाचं नुकसान। तुर्कीमधील चोरुम शहरात पॅराग्लायडिंग अपघातात पायलटचा मृत्यू, तांत्रिक बिघाडामुळे दुर्घटना झाल्याचा प्राथमिक अंदाज। चोरुम शहरातील घटनेमुळे पॅराग्लायडिंग सुरक्षेवर प्रश्न। मेस्सीचं स्वप्न भंगलं, पण स्पेन वर्ल्ड चॅम्पियन ठरला। थरारक सामन्यात अर्जेंटिनावर 1-0 मात करत 16 वर्षांनंतर जेतेपदावर कोरलं नाव।